राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. आता तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी उठून आधी व्लॉगची सुरुवात केली आहे आणि मग सकाळी सकाळी एवढी छान तयार होऊन मी कुठे चालली, तर मी कुठेही जात नाही आहे. मी इथेच आहे घरात. आज आहे पौर्णिमा आणि आज आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा, तर त्याच्यासाठी म्हणून मी तयार झालेली आहे, सगळं आवरून सावरून एकदम रेडी. आणि आमच्या इथे खाली म्हणजे आमच्या इथे घरात पूजेची तयारी झालेली आहे पूर्ण. मांडामांडी जे काही आम्ही आमच्याकडनं करू शकतो ते. अजून गुरुजी यायचे, गुरुजी यायची वेळ आता जवळजवळ झालेलीच आहे. तर गुरुजी येतील, गुरुजी पूजा मांडतील जशी मांडायची येते, आणि आई करते स्वयंपाक. तर चला मी तुम्हाला दाखवते किती तयारी झाली आहे, कशी झाली आहे ते. आणि बाकी आपण गुरुजींची वाट बघू. राजेश खन्ना की जिस दिन मौत हुई उस दिन वो अपनी मौत को भांप रहे थे, और मौत से ठीक पहले उन्होंने जो कहा उसे अमिताभ बच्चन ने बताया था। 18 जुलाई 2012 में नागा की मौत के बाद अमिताभ बच्चन ने अपने ब्लॉग के जरिए अपना जो काही जशा प्रकारे आईने पूर्ण पूजेची तयारी करून ठेवलेली आहे आणि आता ती स्वयंपाक करते आहे. मी आत्ता तिकडे जात नाही, कारण की खूपच रॉ आहे आणि खूपच जरा आहे. जेव्हा थोडंसं तयार होत येईल गोष्टी, जेव्हा थोडंसं जरा एक व्यवस्थित हे होईल. आले का गुरुजी? नाही ना, मला वाटलं तू आले म्हणाले. जेव्हा सगळं थोडंसं व्यवस्थित मांडामांड होईल, असं हे होईल, त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल. जेव्हा सुरुवात होईल तेव्हा. आत्ता अगदीच बेसिक मोडला आहे. मी पूजेची तयारी तुम्हाला दाखवलीच आहे. आता आपण गुरुजींची वाट बघूयात. गुरुजी आले की पूजेला सुरुवात करूयात, मग भेटूयात. नाही, सो फायनली सत्यनारायणाची पूजा झाली आहे आणि गुरुजी आत्ताच जस्ट घरी गेले. आता आईचं चालू आहे स्वयंपाकाचं हे. त्याच्या आधी आम्ही घेणार आहे चहा घेऊन झाला की मग आई स्वयंपाक आई करणार आहे. तिला जी काय मदत लागेल ती तिच्या हाताखाली थोडीशी मदत करू. आणि मग नंतर संध्याकाळी मात्र सत्यनारायणाच्या प्रसादासाठी घरी पाहुणे येणार आहे. तर मग ते जेव्हा येतील तेव्हा भेटूयात आता आपण डायरेक्ट. सो गाईज, मी झालेली आहे रेडी आणि हे आहे माझं फायनल लुक. मी काही मी मेकअपची खूप फॉन्ड नाही आहे, त्याच्यामुळे मला मेकअप करायला असं खूप नट्टापट्टा केला आहे, खूप भारी काहीतरी कपडे घातले. मला झगामगा अशा गोष्टी आवडत नाहीत घालायला. त्याच्यामुळे मी एकदम सिम्पल सोबत असा ड्रेस घातला आहे. हेअर हाय पोनी केलेली आहे, बस दॅट्स इट. कारण मेकअप आणि हे मला गोष्टी फारशा आवडत नाहीत त्याच्यामुळे. आणि फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता त्यामुळे काका आलेत आणि लोक पण यायला सुरुवात होईल सत्यनारायणाच्या दर्शनासाठी. सो चला जाऊयात, काकांची जरा गप्पा मारते मी ऑफ कॅमेरा. चला तर मग जाऊयात बाहेर. जेव्हा लोक येतील तेव्हा मी दाखवते तुम्हाला पण सत्यनारायणाचं दर्शन आणि इन जनरल सगळं जे काय असेल ते. ठीक आहे, चला तुम्ही. सो अजून तर आता लोकांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाचं, पण अजून कोणी आलेलं नाही आहे. बघूयात आता कोण किती वाजता येते ते. आता तर जवळजवळ 7:45 वाजलेले आहेत आणि 7:30 नंतरचंच इन्व्हिटेशन होतं, त्याच्यामुळे पण अजून कोणी आलेलं नाही आहे. आता बघूयात कोण कधी येतंय, किती वेळात येतंय ते. चला. सो गाईज, कालपासूनचा व्लॉग चालू आहे. काल होल्डवर टाकला होता, कारण आजचा व्लॉग जो आहे आत्ताचा जो चालू आहे तो कालपासून चालू आहे, कारण पौर्णिमा पण कालपासून चालू होती. आणि आता थोड्या वेळाने पौर्णिमा संपेल. आता मी आणि आई आत्ता चाललो आहे, आम्ही देवळात चाललो आहे आज पौर्णिमेची देवीची ओटी भरायला. आणि कालही मी हाच ड्रेस घातला होता, चेंज केला होता आणि आज परत हाच ड्रेस घातला आहे, बिकॉज हा एकतर न्यू आहे आणि मला खूप आवडलेला ड्रेस आहे हा. त्याच्यामुळे मी आजही हा ड्रेस घातलेला आहे. आणि आता आई रेडी झाली, आई येते आहे आणि आता आम्ही चाललो देवळात. तिकडनं आल्यानंतर आई बाबांना जायचं आहे एका ठिकाणी काकांसोबत, तर काकाही येत आहेत थोड्या वेळात. आणि आज मला उठायला थोडासा लेट झाला, त्याच्यामुळे काल आम्ही रात्री खूप उशिरा, म्हणजे आमचं जेवण जवळजवळ 11-11:30 आमचं जेवण झालं. त्याच्यानंतर मग सगळं आवरासावर करून झोपायला 12:30-1-1:30 झाला होता. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. पण त्याच्यामुळे उशीर झाला उठायला आणि सगळं आवरायला उशीर झाला नाही, तर एव्हा आम्ही देवळात जाऊन येणं अपेक्षित होतं. पण काही हरकत नाही, आता आमची तयारी झालेली आहे आणि मी निघाले देवळात. आता ते आमचं देऊळ आहे, म्हणजे कोणाचं आहे काय ते देऊळही दाखवते तुम्हाला आणि कोणाचं काय ते पण सांगते. सो चला मग भेटूयात देवळात गेल्यानंतर.
आत्ता आम्ही देवीच्या देवळात आलो आहे. आई देवीचं दर्शन घेते. दर्शन झालं की मग आम्ही ओटी भरू आणि ओटी भरून मग परत घरी निघू. सो गाईज मी म्हटलं होतं की तुम्हाला की आम्ही देवीच्या देवळात जातो आहे आणि हे आमचं देवीचं देऊळ आहे. तर माझ्या बाबांच्या मामांचं देऊळ आहे हे, गंगेच्या काठावर आहे. आणि अशा प्रकारे इथे हे मंदिर आहे. ते ना उन्हामुळे ऊन आहे त्याच्यामुळे ना आतमधनं थोडंसं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही. ही अशी एक बाजारपेठ छोटीशी असते इथे प्रॉपर दोन्ही बाजूनी. तिथे आपल्याला फुलं, नारळ, हार ते काय आपल्याला हवं असतं देवीला देण्यासाठी, अर्पण करण्यासाठी ते सगळं इथे मिळतं. आणि आज हे रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनासाठी इथे छान अशा पाट्या लावल्या आहेत वेगळ्या वेगळ्या. आणि ह्यासुद्धा पूर्ण बघून घ्या मग पुढे. आणि ह्या पाट्यासुद्धा आहेत. हे राजे बहादूर म्हणून आहेत, त्यांचं मंदिर आहे. पेशवेकालीन आहेत, म्हणजे ते राजे बहादूर पेशवे काळातले होते. तर म्हणजे त्यांचं मंदिर आहे हे. आणि इथे कालभैरवाचं सुद्धा असं या प्रकारे मंदिर आहे. आणि हे गंगेच्या काठी आहे. ते बदकं किती सुंदर फिरतं, विहार करतात बघा. आणि ही आहे आमची दक्षिण काशीची गंगा, म्हणजे गोदावरी. नाशिक तीर्थक्षेत्र ज्या नदीने बनवलं आहे ती ही नदी आहे. आणि आता आमचं दर्शन झालं. मी जसं म्हटलं होतं की आई बाबांना अजून एक बाबांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आज. त्यांच्याकडे वास्तुशांतीची पूजा आहे तर तिकडे निघायचं आहे. स्वतः बराच वेळ झाला आहे, 1 वाजून गेला आहे. स्वतः आम्ही निघतो इकडनं, घरी पोहोचतो मग भेटूया. सो गाईज सकाळी आम्ही देवळातनं आलो आणि आता गणपती बसतो आमच्या घरीसुद्धा. तर आता गणपतीचे दिवस जवळ आले तर आता आम्ही आलो आहे गणपती बुक करण्यासाठी आमचा. आता नेहमी आम्ही जिथे गणपती बुक करतो त्यांचा फोन आला होता काल की गणपती आलेले आहेत. सो हे बघा. आणि आईला इतकी उत्सुकता की ती आधीच पळाली पुढे. वाव. हॅलो बघ कोटा बघ मस्त. हो दरवर्षी. चल बघ शाडूची कोणती बघायची तुला. ते तुला आणणार नाही गणपती घ्यायला. त्यांनी किती सांगू दे झाली का सुरुवात. त्यांनी किती सांगू तुला आणणार नाही पण गणपती घ्यायला पुढच्या वर्षी. मला कुठं हौस. हा काय हा बघ ना. पिवळं पितांबर नाही आहे ना, केशरी गुलाबीच आहे ते. तिकडे केशरी पण आहे ते बघ खाली आहे. हा नाही ग. हा हा आहे ना पण. आणि तो तिकडे पण आहे. तो तिकडे पण आहे. हा आपला दरवेळेचा नाही आहे तो. आपला दरवेळेचा कोणता. नाही हा म्हणते मी. हो मग दरवेळेचाच आहे हा. नको आहे आपल्याला. लहान घ्यायला सांगितलं आहे. शांतपणा नाही करायचं जास्त. चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात. पण तो चांगला आहे ना तेवढाच पुरेसा आहे. त्याच्यापेक्षा मोठा नाही घेते. नाही मोठा नाही. तो मागचा पण चांगला आहे. तो बघ हे इकडचे बघ. हे बघ इकडे. हा पण चांगला आहे. ते शाडूचीच आहे ना. हो हे हा चांगला. तुला कोणता वाटतो बघा. मला हा चांगला वाटतो. हा ना. हां तू बघ कोणता बघ. त्यांनी खरं एवढंच घ्यायला शाडूचं घ्या ना. कसं आहे
पुढच्या वर्षी तुला आणणार नाही गणपती. लाडत त्याला नाही मी book करून यायचं, दिला. कॅन्सल करू आपण. जास्त लाडत पुढच्या नाही वर्षी तर पुढच्या पण वर्षी. छान आहे वरचं. तो खूप छोटा आहे. छोटाच घ्यायला. गुरुजींचं इतर ऐकू येतं ना तुला? मी विचारते त्यांना सन्मान नाही हे हा करायचा. चांगला आहे ना, पण मग मी याला नाही म्हटलंय का? हा चांगला आहे, मला हा आवडला. हा चांगला आहे. तो खूप मोठा आहे, ठीक आहे, हा ॲक्सेप्टेड आहे. इससे छोटा नाही यार. एवढाच आहे तो. नाही एवढाच तो मोठा आहे. त्याचा चेहरा लांबूळ काय, त्याचा चेहरा गोल आहे. 25. आणि हे छोटे वरचे तो लाल याच्यावाला तो हा 1100 रुपयाचा. हा पिवळ्या पिठाचा. हा 1100. आणि याचं काय म्हणतो? नाही, प्राईस तर माहिती आहे, कमी का? ते म्हटलेच ना, आता इथून पुढे किमती वाढणार आहे. हा पुढे जी जशा वाढत मग मागच्या वेळेस उंचावर आमच्या मूर्तीच्या हाईटवर नजर चालू आहे बाळ हे. तर भेटूया थोड्या वेळ. सो गाईज फायनली आमची गणपतीची मूर्ती फायनल झालेली आहे आणि ती इथे पॅक होते. पण मी तुम्हाला ती आत्ता दाखवणार नाही. ती ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवणार आहे, ज्या दिवशी ती घरी येईल त्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. थोडा वेळ तुमची पण उत्सुकता टाळा आणि तुम्ही इथे बघा, तिथे एकदम थ्रू आउट सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. हां, मी एवढं सांगेन की आमची छोटी मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आम्ही घेत नाही. आणि शाडूच्या मातीची मूर्ती आहे. इथे बऱ्यापैकी शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत आणि मी पण सगळ्यांना सजेस्ट करेन की शाडूच्या मातीचीच मूर्ती घ्या तुम्ही पण सगळ्यांनी. म्हणजे काही नेचर फ्रेंडली असते शाडूच्या मातीची मूर्ती त्याच्यामुळे. आणि आम्ही तीच घेतलेली आहे, तुम्ही पण तीच घ्या. चंदनी पण छान होती. झाली, पण आपण नाही घेत ना, म्हणजे आपली सिंगल कलरची नसते ना, आपली डबल कलरची असते. चालेल का? झालं फायनली. आवडली? हो. जी घ्यायची ती तुझ्या आवडीची झाली. चालायची ठेवली का होती? फायनली झालंय आमचं काम. आणि तिकडनं जायला पाहिजे, तिकडनं. अच्छा, उतार आहे का? तुझी चप्पल कुठे? ती मूर्ती घेऊन झाली. आता आम्ही घरी जातो. आज घरी आमच्या बिल्डिंगची मीटिंगसुद्धा आहे आणि निघतो आता घरी. जवळच आहे घराच्या, तर निघतो आता घरी. आणि फायनली पौर्णिमेचा दिवस, सत्यनारायणाची पूजा आहे, त्याच्या पूजा झाली. त्याच्यानंतर देवीचं दर्शन झालं देवळात जाऊन आणि गणपतीची मूर्ती पण फायनल झाली आहे. सो आजचा ब्लॉग इथेच संपूयात. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की लाईक, कमेंट, शेअर करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.